आग्र्याच्या लाल महालात शिवजयंती सोहळ्याची कशा प्रकारे तयारी सुरू आहे अपडेट जाणून घेऊयात। आग्र्याहून आमचे प्रतिनिधी थेट कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार असलेला हा लाल किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडे बोल सुनावलेले होते। त्याच लाल महालात हा उत्सव होणार आहे। कशी तयारी आहे, काय वातावरण आहे? महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जसा उत्साह आहे अगदी असाच या आग्र्यातील लाल किल्ल्यात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आज केला जाणार आहे। गेल्या 4 वर्षापासून अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने विनोद पाटील या आग्र्यातील लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात। आजही तुम्ही पाहतायत की त्याचीच ही सगळी तयारी सुरू आहे आणि संध्याकाळच्या दरम्यान इथे शिवजयंतीचा उत्सव गेल्या काही वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळतो। या शिवजयंतीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। एक लेजर शो देखील या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा किल्ल्यातील जो इतिहास आहे त्याची एक नाटिका देखील या ठिकाणी साजरी केली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा किल्ल्यातील इतिहास आणि पराक्रमाची गाथा या नाटिकेद्वारे प्रेक्षकांच्या समोर मांडली जाते आणि त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून खूप मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आज देखील संध्याकाळी इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.